शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी, महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव, तसेच त्याचबरोबर CCI खरेदीबाबत ताजी अपडेट काय आहे, 31 डिसेंबर नंतर पुढे चित्र काय, हे सुद्धा आपण सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी विनंती करतो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, या व्हिडिओला कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. कापसाचे भाव किंवा कापसाची बातमी जाणून घेण्या अगोदर पीक विम्या संदर्भात गुड न्यूज आहे, ती बातमी सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. थोडासा मोठा आहे पण शेतकऱ्यांच्या कामाचीच माहिती सांगत आहे. 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीपाचा पीक विमा. उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर. शेतकऱ्यांना 2100 कोटी मिळण्याची आशा. मित्रांनो, राज्यातील 54 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी 526 कोटी रुपयाचा विमा हिस्सा भरला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख शेतकऱ्याचे सुमारे 14 कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आली आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून जानेवारी अखेर पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते. याशिवाय कांदा व अन्य पिके देखील घेतात. राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल अशा आशेने स्वतः विमा संरक्षित रक्कम भरून पिकाचा विमा भरला. राज्यात सुमारे 50,000 ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले. त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती संकलित करण्यात आली. राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला पाठविली आहे. केंद्राकडे या माहितीवर कार्यवाही सुरू असून 20 जानेवारी नंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहे हे सुद्धा नक्की चित्र स्पष्ट होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. मित्रांनो, आता वळूया कापसाच्या बातमीकडे. सद्यस्थितीचा विचार जर केला तर CCI कापूस नोंदणीला 31 डिसेंबरचा ब्रेक आहे. ऑफलाईन प्रक्रिया ठरणार का फसवी, जाणून घेऊ आपण कापसाची सद्यस्थितीला हाल. मित्रांनो, खुल्या बाजारात कापसाचे दर कोसळल्याने शेतकरी हमीभावासाठी CCI कडे धाव घेत आहे. मात्र कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत 31 डिसेंबर असल्याने आणि ऑफलाईन पेरा नोंद प्रक्रिया उशिरा पूर्ण होणार असल्याने लाखो शेतकरी हमी केंद्रातील कापूस विक्रीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. जाचक अटी व तांत्रिक अडचणीमुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे नवे संकट ठरत आहे अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, खुल्या बाजारात कापसाचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकऱ्यांनी हमीभावासाठी कापूस खरेदी कडे CCI धाव घेतली आहे. मात्र कापूस विक्रीसाठी लादण्यात आलेल्या जाचक अटी आणि तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अद्याप कापूस विक्रीसाठी नोंदणीच करता आलेली नाही. अशातच CCIने 31 डिसेंबरपर्यंतच कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. नोंदणी न झाल्यास हमीभाव केंद्रात कापूस विक्रीपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. मित्रांनो, राज्यात 27 लाख हेक्टरवर कापूस लागवड. राज्यभरात सुमारे 27 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली असून यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक वाटा आहे. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाईन पीक पेरा नोंद असणे आवश्यक आहे. मात्र तांत्रिक अडचणी, सर्व्हर समस्या व माहिती अभावी राज्यात 11 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पीक पेरा नोंद करता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता याच्यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे की शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन शेतकऱ्यांसाठी अडसर झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन पीक पेरा नोंद नाही त्यांना थेट CCIच्या हमी केंद्रावर कापूस विक्री करता येत नाही. या गंभीर प्रश्नावर विधानसभेत महसूल मंत्र्यांकडे तारांकित प्रश्न उपस्थित करून कापूस व सोयाबीन विक्रीसाठी ऑफलाईन पर्याय देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती. आता सविस्तर पुढे काय घडतंय हे आपल्याला बघावे लागेल. मात्र प्रत्यक्षात केंद्र शासनाने कापूस व सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक ठेवली असून त्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर अशी निश्चित करण्यात आले आहे. ऑफलाईन प्रक्रिया केवळ कागदोपत्री. ऑनलाईन पेरा नोंद न झालेल्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाईन प्रक्रियेचा पर्याय जाहीर करण्यात आला आहे. मात्र या प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांना 23-24 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करायचे आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांकडून 15 जानेवारीला अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. मित्रांनो, तोपर्यंत कापूस विक्रीसाठीची ऑनलाईन नोंदणीची मुदत संपलेली असेल. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने नोंद करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात हमी केंद्रावर कापूस विक्री करता येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. ऑफलाईन नोंदणी पूर्ण होण्याआधीच ऑनलाईन मुदत संपणार. कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असताना मोठ्या प्रमाणात शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया राहिले. या शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने पेरा नोंद करण्याची मुभा देण्यात आली असली तरी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 31 डिसेंबर निश्चित करण्यात आली असल्याने ऑफलाईन प्रक्रिया निष्प्रभ ठरण्याची शक्यता आहे. परिणामी ऑफलाईन नोंदणी करणारे शेतकरी CCIकडे कापूस विक्रीसाठी वंचित राहण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
आणि त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संताप, मुदतवाढीची मागणी या गोंधळलेल्या धोरणामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदीची मुदत वाढवावी, तसेच ऑफलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर थेट विक्रीची परवानगी द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा लाखो शेतकरी हमीभावापासून वंचित राहून आर्थिक संकटात सापडतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, कापसाचा जर विचार केला तर वरोरा शेगावमध्ये टेपल 20 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,600 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती भिवापूर 951 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,620चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वरोरा 327 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,721 आहे. उरलेले भाव दुपारच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.